त्यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर दरोडा आणि एन्काउंटर प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर आली आहे। आरोपी अमोल खोतकरनंच पहिली गोळी झाडली होती अशी माहिती मिळाली आहे। पोलिसांच्या ताब्यात असलेली अमोल खोतकरची मैत्रीण खुशी उर्फ हाफिजानं कोर्टामध्ये ही माहिती दिली। एन्काउंटरच्या दिवशी अमोल खोतकरनं पहिली गोळी झाडली, त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला अशी कबुली तिनं कोर्टात दिली। एन्काउंटरच्या वेळी खुशी अमोल सोबत त्याच गाडीमध्ये होती। तर अमोल खोतकरचा एन्काउंटर करण्यात आला। या संदर्भात अमोल खोतकरच्या घरच्यांनी बरेचसे आरोप पोलिसांवरती केलेले होते। मात्र आता अमोल खोतकरची जी मैत्रीण त्या प्रसंगावेळी त्याच्या सोबत गाडीत होती, तिनं न्यायालयामध्ये दिलेला हा जबाब। अमोल खोतकरनंच पहिली गोळी झाडली होती अशी माहिती अमोल खोतकरची मैत्रीण खुशी उर्फ हाफिजानं कोर्टामध्ये दिली। एन्काउंटरच्या दिवशी अमोल खोतकरनं पहिली गोळी झाडली होती आणि मग पोलिसांनी गोळीबार दिला असं तिनं कोर्टात सांगितलं। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊयात। सिद्धार्थ, काय सांगाल सविस्तर? आता दरोडा आणि या एन्काउंटर प्रकरणामध्ये रोज नवीन नवीन माहिती येते। आता दरोडाच्या प्रकरणानंतर अमोल खोतकरचा ज्या दिवशी एन्काउंटर झाला मध्यरात्री, त्या दिवशी ती खुशी उर्फ हाफिजा नावाची त्याची मैत्रीण सुद्धा सोबत होती आणि तिने आता पोलिसांच्या तपासात सीआयडीच्या तपासात स्टेटमेंट दिलेले आहे की ज्या दिवशी एन्काउंटर झाला त्या दिवशी पोलिसांनी अमोलला अडवण्याचा प्रयत्न केला आणि थांबण्याचा प्रयत्न केला, सरेंडर करण्याचा होण्याचा सुद्धा त्याला सूचना दिल्या। मात्र अमोलने सर्वप्रथम पोलिसांवर गोळी झाडली आणि त्यानंतर पोलिसांनी गोळ्या झाडल्या, त्यात अमोल मयत झाला अशा पद्धतीचा महत्त्वाचा स्टेटमेंट तिने केलेला आहे। त्यामुळे पोलिसांच्या बाबतीत एन्काउंटर बद्दल जो प्रश्नचिन्ह होता तो सध्या तरी मागे पडेल। मात्र दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की खुशीकडे सोन्याची माहिती किंवा खुशीकडे सोनं असू शकतं किंवा अमोल खोतकरनी सोनं दिलं कुणाकडे याची माहिती सुद्धा तिच्याकडे असू शकते। यासाठी पोलिसांनी आता सीआयडीच्या ताब्यात असलेल्या खुशीला आपल्या ताब्यात घेण्यासाठी सीआयडीला पत्र लिहिलेलं आहे की महत्त्वाची तपास कामी तिचा जबाब आणि तिच्याकडून काही माहिती घ्यायची अशा पद्धतीचं पत्र दिलंय। सीआयडीने अजून खुशीचा ताबा जो आहे पोलिसांना दिलेला नाही। चोरीचा आणि दरोड्याचा तपास हे पूर्णपणे पोलीस करताय, मात्र एन्काउंटरचा तपास सीआयडी कडून केला जात आहे। दरोडा आणि एन्काउंटर दोन्ही समांतर तपास या ठिकाणी होतात। मात्र खुशीच्या या स्टेटमेंटमुळे जो काही प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता, एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित झाले होते ते मागे पडतील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की खुशीमुळे सोनं मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली। बिलकुल सिद्धार्थ, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। अपडेट तर आपण रोजच्या रोज घेत राहू।